माणूस घडवता येतो का? हवा तसा माणूस घडवण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून चालू आहेत. प्रत्येक आईबापांना आपले मूल हुशार, कर्तृत्ववान असावे, यशस्वी व्हावे असे वाटत असते. पण नेमके काय करण्याने त्याला तसे घडवता येईल याविषयी त्यांना फारसे माहीत नसते. मूल घडवण्यासाठी अभ्यास, तपश्चर्या करावी लागते, वेळ द्यावा लागतो. पुरेसे प्रयत्न करूनही त्यामध्ये यश मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे मूल घडवण्यासाठीचे फारसे प्रयोग पालकांकडून होत नाहीत. या संदर्भात लाझलो आणि क्लारा पोल्गर या हंगेरीतील जोडप्याची कथा पालकांनी अभ्यासायला हवी. आपल्या मुलांना बुद्धिबळ या विषयातून घडवायचे असा निर्णय लाझलो पोल्गर यांनी घेतला. त्यांच्या प्रयत्नांना पूर्ण साथ द्यायची असे क्लारा पोल्गर यांनी ठरवले. बुद्धिबळ हा क्लाराचा प्रांत नव्हता. त्या विविध भाषा शिकवीत असत. या जोडप्याने हा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा मोठी मुलगी सुसान जेम तेम चालू लागली होती. सोफिया, ज्युडिथ यांचा जन्मही झाला नव्हता. पुढे 25 वर्षे बुद्धिबळाची जगज्जेती असलेली ज्युडिथ पोल्गर सुसानपेक्षा 8 वर्षांनी लहान होती. बुद्धिबळ या खेळाच्या माध्यमातून आपल्या 3ही मुलींना त्यांनी कसे घडवले हे प्रत्येक पालकाने समजून घ्यायला हवे. अनेक मुले अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येत असतात, पण बऱ्याच मुलांकडून त्या वापरल्याच जात नाहीत. परिणामी त्या डॉर्मंट होतात, संपून जातात. जो स्नायू वापरला जातो तोच टिकून राहतो, बळकट होत जातो. मेंदूच्या क्षमता वापरण्यासाठीचे योग्य धडे देण्याची सुरुवात मूल रांगते असल्यापासून व्हायला हवी. यासाठी आपल्या मुलांनी कोण व्हावे याविषयीचा निश्चित विचार पालकांनी करायला हवा. मुलांकडे असलेली प्रतिभा पालकांनी समजून घ्यायला हवी. शाळांचा अभ्यासक्रम हा साधारण कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला असतो. तल्लख बुद्धिमत्ता असणारी मुले सामान्य वकुवांच्या मुलांसोबत शिकण्याने त्यांचे नुकसान होत असते. बुद्धिमान मुलांचे वर्गात शिक्षकांकडून कौतुक होते, पण अभ्यासात हुशार असणारी बरीच मुले त्यांच्यासोबतच्या इतर मुलात नीट मिसळू शकत नाही. आपले मूल हुशार असावे असे साऱ्याच पालकांना वाटत असते, पण हुशारी म्हणजे नेमके काय हे अनेकांना सांगता येत नाही. नेमके काय करण्याने हुशारी वाढेल हेही अनेक पालकांना माहीत नसते. फक्त शाळेतील विषयात भरपूर गुण मिळवणे म्हणजे हुशारी नव्हे. दुर्दैवाने अनेक पालकांना शाळेतील गुण क्रमांक महत्त्वाचे वाटत असतात. शाळेमधून शिकण्यासारखे असे फार थोडे शिकवले जाते. शाळेच्या परीक्षातून प्रामुख्याने स्मरणशक्तीची परीक्षा घेतली जात असते. जीवनात स्मरणशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे याबद्दल वादच नाही, पण जगात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता, तर्कशुद्धपणे विचार करणे, नियोजन, समोरच्याला समजून घेणे अशा बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. याचे धडे बालक मंदिरात असल्यापासून शिकवता येणे शक्य असते. वास्तवात शिक्षण हे मूल जन्माला आल्यापासून किंबहुना ते गर्भात असल्यापासून सुरू होत असते. आयुष्यासंबंधित अनेक महत्त्वाचे धडे हे मूल खेळामधून शिकत असते. यासाठीचे बरेच खेळ मूल स्वतःच तयार करीत असते. शिकणे व शिकवणे म्हणजे काय याची उत्तम समज लाझलो पोल्गरना होती. ते स्वतः मानसशास्त्रज्ञ होते. आपल्या मुलांना बुद्धिबळ या खेळाच्या माध्यमातून जीवनासंबंधित सारे धडे देता येतील याची त्यांना खात्री होती. आम्ही मुलांना शाळेत घालणार नाही, घरीच शिकवू असे त्यांनी ठरविले. हंगेरीत शालेय शिक्षण सक्तीचे होते. मुलांना घरी शिकवण्यासाठीची परवानगी मिळवणे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना बरेच झगडावे लागले. पण त्यानंतर पोल्गर दाम्पत्याने मुलांना ज्या पद्धतीने शिकवले, वाढवले ते साऱ्या पालकांनी नीट समजून घ्यायला हवे. मूल यशस्वी व्हावे यासाठीचे धडे बालपणापासून घरातच देणे अत्यंत महत्त्वाचे असते. 3ही पोल्गर भगिनींनी बुद्धिबळात अतुलनीय असे यश मिळवले. त्याचा सारा तपशील आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.